इंजीनियर बनाया था। एंड मैं आपको बता दूँ, मेरे पापा का बचपन से यही सपना था कि मेरी बेटी कौन से भी कॉलेज में पढ़े, स्कूल में पढ़े, सिर्फ टॉपर होनी चाहिए। और आज तक मैंने वो सपना पापा का हमेशा कंप्लीट किया है। एंड आगे बता दूँ, एसॉट में आने से पहले इंजीनियरिंग कंप्लीट की एंड इंजीनियरिंग से पहले भी डिप्लोमा किया। एंड डिप्लोमा करने के बाद मैं आपको बता दूँ, एक बार घर के अंदर थोड़ा डिस्कशन हुआ था। पापा ने एक बात बोली थी कि आगे पढ़ना क्या है, तो मेरे भाई ने मुझे खुद बोला था, मैं खुद मैकेनिकल इंजीनियर हूँ, तो मैं भी मेरे सिस्टर को इंजीनियरिंग बनाऊंगा। एंड आज तक जितना भी सफर इंजीनियरिंग का मैंने कंप्लीट किया है, इसके पीछे सपोर्ट सिर्फ मेरे भाई का था, बाकी किसी का नहीं था। एंड जब इंजीनियरिंग खत्म हुई, इंजीनियरिंग खत्म होने के बाद फाइनल ईयर के अंदर मैंने जब फाइनल ईयर के लास्ट सेम के अंदर मेरा एक कंपनी के अंदर प्लेसमेंट हुआ था। प्लेसमेंट होने के बाद उस टाइम पे क्या हुआ, मैंने मेरे पापा को कॉल लगाया। उस टाइम पे एक सेम मेरा बाकी था, तो मेरे पापा ने उस टाइम पे बोला था कि परसेंटेज के ऊपर फोकस करना, जॉब मत ज्वाइन करना। तो मैंने उस टाइम पे वो कंपनी छोड़ दी थी। और छोड़ने के बाद मैं आपको बताती हूँ, जब इंजीनियरिंग कंप्लीट हुई, मैं और मेरी दादी और मेरा एक भाई था, वो भी आज अवेलेबल नहीं है। हम सारे डांगे चौक के अंदर रूम के ऊपर रहते थे। मैं आपको बताती हूँ, 30+ कंपनी के अंदर इंटरव्यू देने के बाद इतने सारे रिजेक्शन झेले लाइफ के अंदर। एंड इतने रिजेक्शन आने के बाद मेरे दादी को मैं खुद बोलती थी कि मुझे सुसाइड करने का मन करता है, अभी मेरे से आगे नहीं होगा। और उस टाइम पे जब ये बात हुई, मेरे दादी ने ये बात सुनी, तब मेरे पापा को कॉल करके बताया था कि ये लड़की ऐसी ऐसी बात कर रही है, तो हम क्या करेंगे। तो मेरे पापा ने उस टाइम पे बोला था, बेटा हमें कमाने की कोई ज़रूरत नहीं है, आप घर आ जाना। एंड फिर मैंने क्या हुआ कि इंजीनियरिंग के अंदर पापा हमेशा जितना पैसा चाहिए उतना पैसा प्रोवाइड करते थे। एंड मैंने अगर पापा को हमेशा 2000 मांगा तो अकाउंट के ऊपर 3000 कन्फर्म आता था। एंड मुझे तब पैसे की बिल्कुल भी वैल्यू नहीं थी। जब पैसा आया था अकाउंट के ऊपर, शॉपिंग करना, इधर उधर जाना, घूमना, बाकी पापा क्या करे डजेंट मैटर। लेकिन एक बात बोलती हूँ, सबसे ज़्यादा सपोर्ट इस बिजनेस के अंदर मेरे मम्मा ने मुझे किया है, क्योंकि हमेशा मेरी मम्मी बार बार मेरे पापा के घर वालों के ताने खाती थी कि लड़की को शादी करना है, शादी करना है। लेकिन उस टाइम पे मेरी मम्मी मुझे एक ही बात बोलती थी, सिर्फ तू पापा को करके दिखाना कि तूने आज जो किया है ना, मुझे नहीं पता आज मेरे पापा को कैसा लग रहा है, मुझे बिल्कुल नहीं पता। लेकिन जब मैंने से बिजनेस स्टार्ट किया, इस इंडस्ट्री के अंदर चांस देने वाला कोई अलग पर्सन है। जब एक लड़की ने मुझे इस इंडस्ट्री के अंदर चांस दिया था, चांस देने के बाद सारा एसॉट फैमिली मेरे लिए अननोन था। यानी कोई भी एक भी पर्सन मैं एसॉट के अंदर किसी को भी पहचानती नहीं थी। एंड एसॉट के अंदर ना पहचानने की वजह से मेरे अपलाइन ज्वाइनिंग होने के बाद जैसा शॉपिंग हुआ। और एक बात क्लियर करना चाहती हूँ, मैंने मेरे पापा से ये बात हमेशा छुपाई है। 30 साल हुआ है। मैं आपको बोलती हूँ, जिस वजह से मैंने इस इंडस्ट्री के अंदर बिजनेस स्टार्ट करने के लिए 50,000 लिया था, उसी बंदे ने मेरे कैरेक्टर को पर उंगली उठाई थी। ये बात बोलती हूँ कि ये बात सिर्फ मेरे मासी को बता दी। मेरी मासी मुझे क्या बोलती थी कि निकिता तेरे बारे में ये जो ऐसे ऐसे बात कर दे। लेकिन मैं आपको बोलती हूँ, जिन लोगों ने मतलब हेल्प तो बहुत सारे लोगों ने की, लेकिन पेट पीछे बहुत सारे बातें भी की। और मैं आपको बोलती हूँ, मेरी मम्मा जब भी मुझे कॉल करती थी ना, एक ही बात बोलती थी की निकिता आम्हाला झोप नाही येत, तू एवढ्या लांब राहते, नेमकं तू करते काय. मी 3 वर्ष माझ्या पप्पांना बिलकुल पण सांगितलं नाही अबाउट ॲसॉट. आज नेक्स्ट मंथमध्ये मला इंडस्ट्रीमध्ये 3 वर्ष होईल. अँड मी तुम्हाला सांगते पप्पा, मी या इंडस्ट्रीमध्ये बिझनेस स्टार्ट करण्यासाठी एका पर्सनकडून 50,000 घेतले होते. आणि ही गोष्ट जेव्हा स्टॉक आला तेव्हा माझ्या पप्पांना मी बोललं, पप्पा माझे बोलले की निकिता एवढे कपडे कुठून घेऊन आली. जिंदगीमध्ये बापाला फर्स्ट टाइम खोटं बोलले होते. तेव्हा पप्पाला एकच गोष्ट बोलले, पप्पा मी कंपनी फ्रीमध्ये स्टॉक देती जॉइन केल्यानंतर. तो पापा ने मेरे बोला पापा कि बेटा हमें कपड़ा नहीं चाहिए, क्योंकि अगर तेरी सैलरी से पैसा कटवाता है तो हमें ये कपड़ा नहीं चाहिए. लेकिन मैंने उस टाइम पे पापा को झूठ बोला था. और मैं आपको बोलती हूँ, मेरा सपना एक ही था कि कुछ भी करके 1 मंथ के अंदर इस प्लेटफॉर्म के अंदर इन्फ्लुएंसर बनना है. मैं आपको बोलती हूँ, मैंने बिजनेस स्टार्ट किया. जिस दिन ऑफिस से आना स्टार्ट हुआ उस टाइम पे मेरी अपलाइन मुझे छोड़ के चली गई थी. और मैंने खुद सेरेमनी मतलब हॉल के अंदर जो हमारा सेंटर है, उस सेंटर के अंदर मैंने खुद कोने में जाके बहुत जोर जोर से रोई थी कि मुझे नहीं पता आगे मैं बनूंगी या नहीं बनूंगी. लेकिन
कॉल करके बताती थी कि तू बन जाएगी कंफर्म, सिर्फ मेहनत करना। एंड उसके बाद जैसा मेरा जर्नी स्टार्ट हुआ मेहनत रैंक से, उसके बाद बहुत सारे पर्सन आए लाइफ के अंदर, शॉर्ट के अंदर, उन लोगों ने सपोर्ट किया आगे चली। लेकिन मैं आपको बोलती हूँ सबसे ज़्यादा मैं अगर डरती हूँ ना तो मेरे अपलाइन एक्स्ट्रा सीनियर मेरे पापा, यानी इनका शब्द मैंने कभी भी नीचे नहीं डाला है। अगर जो वो बोलते हैं ना हमेशा करती गई, इसकी वजह से मैं आपके सामने आज हेस हूँ। मैं आपको बता दूँ रात भर सोई नहीं हूँ, क्योंकि मुझे इतना टेंशन आता था ना कि मैं आगे जाकर बोलूँगी नहीं बोलूँगी। लेकिन उस टाइम पे रात में हौसला बढ़ाने वाला एक ही बंदा था, उसका नाम है यशराज पवार। उस बंदे ने एक ही बात बोली कि निकिता सीनियर आज आपका दिन है, आपको सारी बातें बोलना है, आज तक आपने ज़िंदगी में जितना स्ट्रगल किया है। मैं आपको बोलती हूँ मेरी मम्मा हमेशा कभी खाना बनाती थी ना तो कभी भी कल का जो खाना तो वो देती नहीं थी, लेकिन शॉर्ट के अंदर एज बनने के लिए मैंने 2 दिन का खाना भी खाया है। क्योंकि मैंने एक बात डिसाइड की थी, जिस माँ ने 9 मंथ तक पेट में संभाला था उसने जन्म देते टाइम इतनी तकलीफें झेली है, तो शॉर्ट में एज बनने के लिए कुछ भी कर सकती हूँ। आपको बोलती हूँ इसके अंदर एक भी शब्द झूठ नहीं है, क्योंकि जैसे जर्नी शॉर्ट के अंदर स्टार्ट होने के बाद मैं आपको बोलती हूँ 24 दिसंबर 2019 को इस इंडस्ट्री के अंदर मैंने मैराथन से बिजनेस स्टार्ट किया था। मैराथन से बिजनेस स्टार्ट करने के बाद फिर जैसे जर्नी बढ़ता गया उस टाइम पे मैं आपको बता दूँ मैंने एक ही डिसाइड किया था कि मैं कुछ भी करके इस इंडस्ट्री के अंदर जल्द से जल्द इन्फ्लुएंसर बनूंगी। एंड मैं सिर्फ 1.5 मंथ के अंदर इस इंडस्ट्री के अंदर इन्फ्लुएंसर बनी थी। जैसे इन्फ्लुएंसर बनने के बाद मैं आपको बताती हूँ जैसा मेरा सफ़र स्टार्ट हुआ 1.5 मंथ के अंदर इन्फ्लुएंसर बनने के बाद मैं आपको बताती हूँ 22 मार्च को इस शॉर्ट के अंदर जब मतलब मुझे इन्फ्लुएंसर बनने के बाद 22 मार्च को लॉकडाउन लगा था। लॉकडाउन लगने के बाद मुझे बिल्कुल भी यहाँ से जाने का मन नहीं कर रहा था, क्योंकि मुझे पता था आई शॉर्ट ही मेरे सारे सपने कंप्लीट कर सकती है। एंड उसके बाद जैसे आगे चलती गई लॉकडाउन गिर गया, घर गई। एंड घर जाने के बाद ना मैं आपको बोलती हूँ हमेशा डर लगता था कि मुझे अगर घर वालों ने बोला आई शॉर्ट छोड़ दे तो पापा का सपना मैं कब कंप्लीट करूँगी। एंड इस चीज़ की वजह से मैं हमेशा घर वाले जब मुझे बोलते थे ना, घर वालों को लगता था कि ये एग्जैक्टली कर क्या रही है। इंजीनियरिंग करने के बाद शॉर्ट के अंदर ज्वाइन क्यों किया है, मार्केटिंग क्यों करी, हमेशा पापा को मेरे इस शॉर्ट कंपनी के अंदर डाउट था। क्योंकि मैं आपको बताती हूँ इस इंडस्ट्री के अंदर बनने का एक ही रीज़न है, मैं आपको बताती हूँ। उसके बाद मेरे पापा ने मैत्रेय कंपनी के अंदर बहुत सारे लोगों की पॉलिसीज़ ले ली थी। मेरी मम्मा मुझे बोलती थी कि निकिता पापा ने बहुत सारे लोगों की पॉलिसीज़ ले ली है, लेकिन आज जितने भी रिलेटिव है ना उतने अच्छे से बात नहीं करते। क्यों नहीं करते? क्योंकि उनको लगता है कि जितना भी पैसा इस बंदे ने लिया है ना सारा लड़के एंड लड़की के एजुकेशन के ऊपर खर्चा किया है। लेकिन मैं आपको बताती हूँ मुझे पता है मेरे पापा कैसे है। एंड जैसा मैत्रेय कंपनी का जो धब्बा लगा था वो रिमूव करने के लिए मैंने एक ही डिसाइड किया था, कितने भी मेहनत करनी पड़े कुछ भी हो जाए, लेकिन इस इंडस्ट्री के अंदर 5-6 हज़ार लोग के सामने पापा को स्टेज के ऊपर खड़ा करना है। एंड मैंने आपके सामने ये सपना कंप्लीट करके दिखाया। उसके बाद जैसे लॉकडाउन गिरा, फिर उसके बाद हमेशा इस बिजनेस के अंदर एक्टिव करने वाला एक ही बंदा था, उसका नाम है प्रिय सुमित जी। इस बंदे ने हमेशा मैसेज, हमेशा कॉल, जूम मीटिंग के थ्रू कनेक्ट होता था हमेशा। मुझे नहीं बताता ये बंदा मुझे कितना हेल्प कर रहा है, और मैं आज एज बनी हूँ ना उसके पीछे प्रिय सुमित सीनियर का भी हाथ है। एंड उसके बाद जैसे 20 सितंबर को हमारे न्यू ऑफिस की ओपनिंग हुई। एंड न्यू ऑफिस की ओपनिंग होने के बाद मैं आपको बताती हूँ सितंबर मंथ के अंदर एक्टिव हुई। एक्टिव होने के बाद कंप्लीट 3 मंथ इस बिजनेस के अंदर जीरो थी, कंप्लीट 3 मंथ। और 3 मंथ जीरो होने की वजह से मैं आपको बोलती हूँ यशराज सीनियर को भी हमारे ऊपर डाउट था कि ये सच में बनेंगे नहीं बनेंगे, ठीक है। लेकिन जैसे आगे
सब पर चलता गया, जर्नी चलती गई। फिर उसके बाद आगे मतलब बिजनेस स्टार्ट हुआ दिसंबर मंथ के अंदर 2020, दिसंबर के अंदर 2020 में मैं इस इंडस्ट्री के अंदर प्रीएस रैंक के ऊपर प्रमोट हुई। और प्रीएस बनने के बाद मैं आपको बोल दूँ इतने सारे प्रॉब्लम आई, बहुत सारे फैमिली की तरफ से हो, फैमिली को हमेशा झूठ बोलना पड़ता था। भाई वो कोई भी हो, हमेशा मैंने इस बिज़नेस के लिए, इस रैंक के लिए घर पे हमेशा झूठ बोला है। एंड मेरा भाई हमेशा मेरी फ्रेंड है वैशाली सिन्हा, उनको बोलता था कि मेरे सामने वो कभी नहीं बोलता था कि ये निकिता बन जाएंगी नहीं बन जाएंगी, वो पीछे हमेशा बोलता था कि मेरे बहन के अंदर कैपेबिलिटी है, वो 100% बनेंगी। एंड जैसा प्रीएस बनी, प्रीएस बनने के बाद मेरे साथ में कुछ थे, सागर सीनियर थे, उसके बाद राजपाल सीनियर थे, अक्षय सीनियर थे। अगर उन्होंने मुझे कभी डांटा ना, मैं तो हमेशा रोती थी, हमेशा ऑफिस के अंदर हमेशा मुझे अगर किसी ने डांटा ना तो रोना आता था। आणि मी तुम्हाला सांगते जेव्हा जसं स्टार्ट झालं त्याच्यानंतर चॅलेंज तुम्हाला माहीत असेल, चॅलेंज ॲक्टिव्ह केल्यानंतर मी तुम्हाला सांगते एवढे मोठे प्रॉब्लेम फेस केले होते। पप्पाला असं वाटायचं की ही पोरगी लग्न नाही करत आहे, बरोबर ना, तर पप्पांना वाटायचं लग्न नाही करत आहे म्हणजे नेमकं ऑब्वियसली डाऊट येतोच फॅमिलीला की हे करंट माझं एज 25 आहे, 25 एज असताना पण एवढे दिवस ठेवणं पॉसिबल नसतं। मी तुम्हाला सांगते मला सख्खी बहीण नाही, पण माझ्या 2 बहिणी आहेत। मी तिला एकीला मोठ्या बहिणीला बाई म्हणते आणि दुसरीला वैशुताई म्हणते। त्यांनी मला हमेशा एक गोष्ट सांगितली की निकिता, आम्हाला माहिती आहे आम्ही किती प्रॉब्लेम फेस करतो, त्याच्यामुळं आम्ही आमच्या आईबाबासाठी काही नाही करू शकलो, तू काहीतरी करून दाखव, तुझ्या पप्पाने तुला ठेवलं आहे ना तर 100% तू करून दाखव। ताई मी ते करून दाखवलं। उसके बाद मैं आपको बोलती हूँ प्रॉब्लम हमारे बिजनेस का पार्ट है। एंड अगर आपको प्रॉब्लम नहीं आता है ना तो समझ लेना आपका बिजनेस ग्रोथ नहीं होगा। मैं आपको बोलती हूँ जिन लोगों को मेरे ऊपर डाउट था कि ये बनेगी नहीं बनेगी, एंड बहुत सारे लोगों को लगता था ये बाहर क्या कर रही है, रिलेटिव्स लोगों को आज भी लगता है, पहले भी लगता था। लेकिन मैं आपको बोलती हूँ जितने भी लोग आज यहाँ पे प्रेजेंट है ना, मैंने बहुत लोगों को कॉल की, बहुत लोगों को। मेरी एक बुआ आई यहाँ पे, आता तुम्हाला सांगते, तुम्हाला माहिती काय प्रॉब्लेम झाला होता, पण आपल्याला त्यांना वाटायचं की निकिता काय करते काही नाही, पण आता मी एवढे स्वप्नासाठी बापाला स्टेजवर उभा करण्यासाठी एवढी मेहनत केली, बाकी काहीच नाही। असे खूप माझ्या लाईफमध्ये लोक आहे, मी त्यांचे नाव नाही घेऊ शकत। त्या लोकांनी मला डायरेक्टली इनडायरेक्टली खूप सपोर्ट केलेला आहे। जेव्हा मी तुम्हाला सांगते ॲसॉटमध्ये आल्यानंतर जेव्हा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला ना, तुम्हाला सांगते निम्म्या रात्रीला हेच लोक माझ्या अपलाईन एजन्सीने निम्म्या रात्रीला मला लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले। त्या टाईमला एस 20 सिनियर हमेशा माझ्यासोबत राहायच्या रूममध्ये। जेव्हा आम्ही 2 BHKला राहायचो तेव्हा रोहिणी सिनियर माझ्यासोबत कंटिन्यू राहायचे। जेव्हा पप्पांचा कॉल यायचा, पप्पा मला काहीतरी बोलायचे, माझे पप्पा चुकीचं कधी नव्हते बोलत, ते मम्मी माझी म्हणायची की त्यांच्या मनात काही नाही आहे निकिता, पण ते बोलून दाखवताय ना, तू फक्त करून दाखव। मम्मी तू म्हणली तसं मी करून दाखवलं। मम्मी मुझे हमेशा रात में कॉल करती, हमेशा। एक बार क्या इंसिडेंस हुआ था, मैं प्रीएस तब उस टाइम पे ना मेरी घर से फ़ोन ही नहीं आई थी 2-4 दिन तक। मुझे थोड़ा डाउट लगता था, एंड मैं भी कभी काम की वजह से घर पे कॉल नहीं कर पाती थी। लेकिन मेरी मम्मा कभी भी भूलती नहीं थी कि
कॉल करना। तो हमेशा कॉल करने के बाद एक दिन क्या हुआ, 4-5 दिन तक घर से कॉल ही नहीं आई। मुझे थोड़ा डाउट आया कि घर से कॉल नहीं आया मतलब कुछ तो प्रॉब्लम हुआ होगा। तो मैंने घर पे कॉल की, नहीं मेरे पापा ने मुझे कॉल की थी। और उस टाइम पे मैं आपको बताती हूँ, मेरी मम्मा भगवान के मतलब आमचे एक नगद नारायण म्हणून एक गड आहे, तिथे भगवानगड तिथे हमेशा जात असते। फक्त माझ्या आई देवाला एवढंच बोलायची की काही नको करू, फक्त माझ्या लेकरांना चांगली बुद्धी दे। ह्याच्या अलावा माझ्या आईने आजपर्यंत लाईफमध्ये काहीच नाही मागितलं। आणि मी तुम्हाला सांगते, जसं माझ्या आईचा कॉल नाही आला अँड कॉल नाही आल्यामुळे मला थोडं टेन्शन यायला लागलं, तेव्हा घरून पप्पांचा कॉल आला। पप्पा म्हणे की मम्मीचा ॲक्सिडेंट झाला आहे। जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना, मी तुम्हाला सांगते, तो होती ना तशीच खाली पडली। एवढं टेन्शन आलं, डायरेक्ट म्हणलं आज जर आपली आई नसती तर आपल्याला कुणासाठी करायच्या एवढ्या गोष्टी। त्याच दिवशी डिसाईड केलं जे होईल ते होईल, पण लवकरात लवकर बनवून टाकायचं, कारण जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंतच आपण ध्यानात ठेवा। माझी मावशीबद्दल थोडं सांगते। मी ना म्हणजे कधी फॅमिलीसोबत फ्रीली असं बोलले नाही आहे, म्हणजे मला काय करायचं लाईफमध्ये काय, कारण माझा पहिल्यापासून प्रॉब्लेम आहे की मी कोणती पण गोष्ट एक्सप्लेन नाही करू शकत प्रॉपर। कारण कोणती पण मला माहिती मी खरी ना, तर मला जर काही गोष्टी एक्सप्लेन करावं लागल्या तर मला पहिलं रडायला येतं। त्याच्यामुळे मी आजपर्यंत फॅमिलीला माझा बिझनेस 3 वर्षामध्ये बिलकुल पण क्लिअर नव्हता केला। फक्त फॅमिलीला एवढंच गोष्ट सांगितले की पप्पा तुम्ही फक्त थोड्या दिवस टाईम द्या, थोड्या दिवस टाईम द्या। एवढं करत करत मी 3 वर्ष ह्या प्लॅटफॉर्मला दिल्यानंतर एज बनले। मी तुम्हाला सांगते, या प्लॅटफॉर्मवर जॉईन झाल्यानंतर मेहनत केल्यानंतर टाईम टू टाईम रँक अपडेट केली। रँक अपडेट केल्यानंतर एक गोष्ट सांगते, कोणती पण एक मुलगी आहे, तुम्ही पण पॅरेंट्स आहे, कोणती पण एक मुलगी आहे, एका मुलीचं स्वप्न काय असतं मी तुम्हाला सांगते। बिफोर जेव्हा मी इंजिनिअरिंगला होते तेव्हा माझं स्वप्न एकच होतं की आपल्याला लाईफमध्ये काहीच नाही करायचं, इंजिनिअरिंग करायची। पप्पांनी एवढा पैसा घातला आहे, सगळ्या गोष्टी केल्या, इंजिनिअरिंग करायची। पप्पा चांगला एखादा मुलगा बघतील, मुलगा बघितल्यानंतर लग्न करायचा, विषय संपला। पण एक गोष्ट सांगते, तुमचा बाप तुमच्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो, दिवस रात्र। आज पण माझे पप्पा नाईट शिफ्टला जातात, एवढं वय झाले तरी पण लेकरांसाठी एवढं मेहनत करतात। मी तुम्हाला सांगते, या बिझनेसमध्ये करण्याचं एकच मोठे होतं की माझ्या पप्पांना आठवत नाही तेव्हापासून त्यांना पप्पा नव्हते, आणि तेव्हापासून ना मला आत्या आहे, पण राजू आत्याने मला हमेशा एक भाचीसारखं सांभाळलं, आणि माझ्या पप्पाला हमेशा एका बहिणीची कमी महसूस कधीच नाही होऊन दिली। त्याच्यानंतर जसं इंजिनिअरिंग नंतर जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये पप्पांनी माझ्या 4.5 लाख रुपये लोन काढून मला इंजिनिअरिंग केली होती कंप्लीट। आणि मी तुम्हाला सांगते, इंजिनिअरिंगमध्ये माझं एक पण असा सेमिस्टर नव्हता की विथ डिस्टिंक्शन नव्हता। मी हमेशा युनिव्हर्सिटीमध्ये पण टॉपरच होते। बट एवढं करून पण माझा भैया मला हमेशा काय म्हणायचा, निकिता तू एवढं मोठे पर्सेंटेज घेतले, मग तू इथं काय करते। पण एक गोष्ट सांगते, तुमची फॅमिली तुमच्यावर ट्रस्ट तोपर्यंत नाही ठेवणार जोपर्यंत तुम्ही रिझल्ट नाही आणत। अँड अजून मी तुम्हाला सांगते, माझ्या पप्पांना लहानपणापासून पप्पा नसल्यामुळे सपोर्ट कुणाचाच नव्हता, कुणाचाच। करायचे इनडायरेक्टली काका काकू ह्यांनी सपोर्ट केले, पण पप्पांना हमेशा वाटायचं की आपण एकटा आहेत, आपल्याला घर नाही। माझ्या बापाने दिनरात मेहनत केली, डिस्लरीमध्ये काम केलं, भावाला पण शिकवलं, मला पण शिकवलं। भैयाची पण इंजिनिअरिंग कंप्लीट केली, माझी पण इंजिनिअरिंग कंप्लीट केली। मी तुम्हाला सांगते, आपलं वर्क काय तुम्हाला पण माहिती, लाईफ टाईममध्ये 5 लोकांची लाईफ चेंज करायची। आणि मी तुम्हाला सांगते, माझ्या रक्तातच ते। माझ्या बापांनी पण आज कित्येक लोकांना जॉबला लावून त्यांची फॅमिली सेट केली। तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे, माझ्या आत्ताचा मुलगा शिवादाजी, त्यांना पण माझ्या पप्पांनी जॉब लावला होता। आणि आज पण मी तुम्हाला सांगते, शिवादाजी माझ्या पप्पांना ऑलवेज ॲज अ मामा म्हणून फर्स्ट प्रायोरिटी देतात। आणि मी सांगते, मी लाईफ खूप चुका केल्या, खूप म्हणजे सांगू नाही शकत मी, मिस्टेक्स खूप केल्या। पण मी तुम्हाला सांगते, लाईफमध्ये एक असा प्लॅटफॉर्म आपल्याला भेटतो, ते प्लॅटफॉर्म आपली पुरी लाईफ चेंज करतं। एक गोष्ट सांगते, मला आठवत नाही मावशीला आठवतं की नाही आठवतं,
पण मी जेव्हा आपण घरी जायचे ना मावशीच्या इथे, मला आहे ना असं वाटायचं की मी जोपर्यंत आईवडिलाला स्टेजवर उभा करत नाही ना तोपर्यंत मी घराचं तोंड नाही बघणार. आणि मी तुम्हाला सांगते मी खरंच जास्त घरी जात नाही. घरी जरी गेले ना मला राहायची इच्छा नाही होत, कारण माझ्या मनात एकच यायचं निकिता, आजपर्यंत तू तुझ्या पॅरेंट्ससाठी काहीच नाही केलं, मग तू घरी का बरं जाते. सगळ्यात जास्त मी माझ्या मामाच्या घरी मावशीच्या घरी राहायचे. मावशीच्या घरी जरी गेले ना तर मला हमेशा काय म्हणायची मावशी की निकिता तुझ्याबद्दल असं हे असं बोलतंय ते तसं बोलतंय. तेव्हा मावशीला एकच गोष्ट बोलायची की मावशी तू थोडा वेट कर, 100% मी असं काहीतरी बनवून दाखवेल ना की त्यांना पण वाटलं पाहिजे की खरं हिने करून दाखवलं. आणि एक गोष्ट सांगते, माझ्या बापाने मला आज 25 वर्ष सांभाळले. किती? 25. पण फुलासारखं सांभाळले आजपर्यंत. माझ्या बापाने मला कोणतीच गोष्ट कमी नाही केली. आणि मला नव्हतं माहिती की मी असं थ्रू एवढ्या गोष्टी फिरू शकते, ते करू शकते. जेव्हा एज बनण्याआधी मला या कंपनीमधून 3 ट्रिप्स मिळाल्या होत्या. 4th नंबरची ट्रिप मी दिल्लीला जाऊन आले होते. 1st नंबरची जी ट्रिप भेटली होती ती मी केरळला गेले होते. अँड खूप लोकांचं स्वप्न असतं की लहानपणी जेव्हा आपण एखाद्या छतवर झोपतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मला काही पण करून काय करायचं आहे, की काय पण करून मला आहे ना फ्लाईटमध्ये बसायचं. सगळ्यांचं स्वप्न असतं बरोबर. आणि आपण सगळे मिडल क्लास फॅमिलीमधून आहे, त्याच्यामुळं आपल्याला असं नाही वाटत की आपलं स्वप्न कम्प्लीट होईल. पण मी तुम्हाला सांगते ॲसॉट एक असा प्लॅटफॉर्म आहे, ह्या प्लॅटफॉर्मने मला प्लेनमध्ये बसायचं पण शिकवलं. आणि बहुत सारे लोग बोलते हैं कंपनी ऐसी है, कंपनी वैसी है, हमेशा बोलते थे कि कंपनी ये है वो है. मेरे खुद के भाई ने मुझे बोला था कि कंपनी के अंदर रुकना मत, छोड़ देना. हमेशा बोलता था मेरा भाई. और मैं आपको बोलती हूँ, मैं मेरे भाई को 2 दिन से कॉल ट्राई कर रही हूँ, 2 दिन से. मुझे पता है उसको लगता होगा कि अगर मैंने कॉल उठाया तो ये रोएगी, तो मेरे भाई ने मेरा 2 दिन से कॉल नहीं उठाया. और आज वो ये मेरे सेरेमनी के अंदर प्रेजेंट भी है. ये मेरा लाइफ का बहुत बड़ा गिल्ट फील हो रहा है मुझे आज. एंड मैं आपको बोलती हूँ, मेरा भाई मुझे हमेशा बोलता था, मी त्याला एवढंच बोलायची की भैया मला काहीच नाही करायचं, फक्त एकदा मम्मी पप्पांना स्टेजवर उभं करायचं आहे, त्याच्यानंतर माझ्यासोबत काही हो मला काहीच फरक नाही पडत. कारण मी एक मुलगी असून माझ्या आई बापांना स्टेजवर उभा करू शकते, तर तुम्ही का नाही करू शकत. अँड मैं आपको बोलती हूँ, पप्पांना ऑलवेज वाटत असेल काय करते काही नाही, पण पप्पा बघा मी तुमच्यासमोर एवढी पब्लिक कमवली आहे आणि आज हे सारे लोक माझ्यासाठी इथं आले. आणि माझ्या या फेस्टिवलमध्ये आज त्यांचं पण कोऑपरेशन आहे, म्हणून आज मी इथे. तुमच्याशिवाय पण हा फंक्शन पॉसिबल नव्हता, त्याच्यामुळे खरंच थँक्यू सो मच. आज मी तुम्हाला सांगते या फंक्शनसाठी मी आज खूप लोकांना इन्व्हाइट केलं होतं, पण खूप लोक नाही आले. आणि आज पण जेवढे लोक आले ना नक्कीच त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल, म्हणूनच ह्या फंक्शनमध्ये आज त्यांचा व्हॅल्युबल टाईम काढून प्रेझेंट आले. त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. एक बात बोलती हूँ, हमारे रिलेटिव के अंदर एक ओमकार म्हणून आहे, त्याची मम्मी आलेली इथे पूजाताई. मी चाकणला हमेशा जायचे ना, म्हणजे ताई बोलवायची आमची. इंजिनिअरिंगमध्ये ना कोणता पण असा सण नव्हता की मी तिच्या घरी गेले नाही. आणि मी तुम्हाला सांगते कळत ना तिने माझ्यासाठी खूप केले. मला माहीत होतं की ती या गोष्टी करू नव्हती शकत, मला काही देऊ नव्हती शकत, तरी पण मार्केटला घेऊन जायची आणि म्हणायची निकिता हे घे तुला. आज तिने लपून छपून माझ्यासाठी खूप केले. आणि एवढं फोनवर बोलायची सकट तिला भीती वाटायची, पण कधी पण एकटी असली ना तर 100% मला कॉल करायची. आणि मी तुम्हाला सांगते माझी एक बहीण आहे बाई म्हणून, ती आज प्रेझेंट नाही आहे, पण तुम्हाला सांगते अजून एक माझा भाऊ आहे आर्मीमध्ये. तेव्हा मला ॲसॉट कंपनीमध्ये जॉईन व्हायचं होतं ना, तेव्हा मी त्याला कॉल केला होता आप्पाला. आप्पाला कॉल केल्यानंतर त्याला एकच गोष्ट विचारली होती की माझा एक फ्रेंड आहे, तो SSBमध्ये सिलेक्ट झाला आहे, मला फक्त क्वेश्चनचं आन्सर पाहिजे होतं त्याच्याकडून, बाकी काही नाही. SSBमध्ये सिलेक्ट झाला आहे, तर आप्पा तू मला सांग त्याला मी SSB जॉईन करायला का पुण्यामधली कोणती पण इंडस्ट्री. तेव्हा मला त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की निकिता मी आज SSBमध्ये आहे, पैसा आहे सगळ्या गोष्टी, पण फॅमिलीसोबत नाही. मी तुम्हाला सांगते तुम्ही लाईफमध्ये कुठला पण जॉब करा, तुम्ही लाखो करोडो किती पण कमवा, पण ॲसॉटमधून
लाखो कमवून ही गोष्ट जी असॉर्टनी दिली ना, तो बाहेरचं मार्केट तुम्हाला देणार आहे. आणि मैं आपको बोलती हूँ, हमारे इंडस्ट्री के ओनर, उनका नाम है ABO रोशन सिंह बिष्ट जी. इस बंदे को ना बहुत बड़ा थैंक यू. वो बंदा मुझे आज नहीं सुन पाएगा, लेकिन मैं आपको बताती हूँ, जब मैं क्रूज ट्रिप के लिए गई थी ना, वो बंदा कंपनी का ओनर है. एंड कंपनी का ओनर होने के बाद हम सिर्फ 4 लेडीज के साथ उस बंदे ने बैठ के लंच किया था. वो कंपनी का फाउंडर, मुझे बताना, हमारी कंपनी का फाउंडर अगर हर एक डिस्ट्रीब्यूटर के बारे में सोचता है तो मुझे बताना, अगर इतना खतरनाक फ्यूचर है हमारी कंपनी का, तो आपको सिर्फ मेहनत करने की ज़रूरत है. एंड मेहनत करने के बाद हर कोई बंदा इस प्लेटफॉर्म के ऊपर सक्सेस बनता है. आणि गोष्ट सांगते, आज तुमची फॅमिली तुम्हाला अपोज करते, मला माहिती आहे. मी तुम्हाला सांगते, मी एवढी बोलते ना, माझ्या फॅमिलीला बिलकुल पण माहीत नव्हतं. आज त्यांना वाटलं असं काय नेमकं झालं, क्योंकि डाउट आता है ना यार. मैं घर पे कभी बात नहीं करती हूँ. अभी इतना खतरनाक स्टेज डेयरिंग 500, 600, 800, 1000 लोग के सामने बोलने का कॉन्फिडेंस सिर्फ मुझे एसॉर्ट नहीं दिया. थोड़ा ना फ्रेंडशिप के ऊपर आते हैं. मुझे बताना, आपके अंदर ऐसा, आपके लाइफ के अंदर ऐसा कोई दोस्त है, वो आपके लिए जान भी हाजिर कर सकता है. यस और नो? यस. है आपके लाइफ के अंदर ऐसा कोई दोस्त? यस. पक्का? यस. मेरे लाइफ के अंदर भी एक दोस्त है, उसका नाम है प्रियेश वैशाली जी. एंड इस लड़की के बारे में बताती हूँ, इसको पापा नहीं है. एंड ये सिर्फ वो ये बिजनेस सिर्फ उसके माँ के लिए कर रही है. वो हमेशा मुझे बोलती है, अपलाइन मुझे कुछ मत करना, लेकिन मुझे एक बार मेरी माँ के साथ स्टेज के ऊपर खड़ा करना, ये सपना मैं तेरा 100% कंप्लीट करवाऊंगी. मैं आपको बोलती हूँ, हमेशा शादी के रिलेटेड प्रॉब्लम मुझे भी हमेशा आई है और आती भी रहेगी. शादी करना ये हमारे लाइफ का पार्ट है, बराबर ना? लेकिन मैं आपको बोलती हूँ, जैसे वैशाली सीनियर में 8 स्टैंडर्ड से साथ में पढ़ते हैं, 8 स्टैंडर्ड से. एक बात बोलती हूँ, अगर बनना चाहते हो ना, तो बिजनेस के अंदर एक बचपन का दोस्त 100% रिक्रूट करना, वो आपके सुख दुख में हमेशा साथ में रहेगा. मैं आपको बोलती हूँ, चांस देने वाला तो इस इंडस्ट्री के अंदर रहा नहीं. जिस लड़की ने मुझे इस इंडस्ट्री का चांस दिया था ना, उस लड़की का भी धन्यवाद. अश्विनी साबळे सीनियर नाम है उनका, अश्विनी साबळे सीनियर का भी धन्यवाद. अगर वो यहाँ पे नहीं होते तो मैं आज आपके सामने स्टेज के ऊपर खड़े रह के बात नहीं कर सकती थी. उसके बाद मैं आपको बोलती हूँ, आफ्टर लॉकडाउन एक प्रॉब्लम हुई थी. ईशा सीनियर को मेरे पापा की कॉल आई थी, और ईशा सीनियर की उस बंदे ने ना मेरे घर पे कॉल किया था कि निकिता ने ना मेरे से पैसा लिया है 20-30 हज़ार रुपीज़. एंड उसके बाद घर पे स्क्रीनशॉट भी भेजी थी फ़ोन पे के ऊपर, फ़ोन पे के जितने भी स्क्रीनशॉट थी. एंड जब पापा को ये बात पता चली ना, तो पापा ने ईशा सीनियर को कॉल किया. एंड उस टाइम पे ना केबिन के अंदर ईशा सीनियर ने ना कॉल स्पीकर के ऊपर रखा था. और स्पीकर के ऊपर रखने के बाद एक बात बोलती हूँ, मेरे पापा ने ना वहाँ से एक ही बात बोली थी की मला माझ्या पोरीवर भरोसा आहे, बाकी मला कुणाशी घेणं देणं नाही. जेव्हा ती एक गोष्ट बोलली ना की निकिता मला तुझ्यावर भरोसा आहे, मी तुम्हाला सांगते पप्पा, आजपर्यंत मी तुमचा विश्वास तोडला नाही आणि इथून पुढे तोडणार पण नाही. तुम्हाला सांगते, ह्या दिवसासाठी मी खूप मेहनत केली. तुम्हाला सांगते, असं वाटायचं की आपण रडतोय, कुणाला दिसलं नाही पाहिजे, कुणाला सांगितलं नाही पाहिजे, आपल्यामुळं कोणी डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. किती वेळा अंगावर आथरून घेऊन आतमध्ये एवढी रडलेली. फक्त एकच गाणं, माय तेरी चुनर, हमेशा कानात हेडफोन टाकून ऐकायचे की आपल्या आई आणि बापासाठी आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळं तू फक्त मेहनत कर, एक दिवस नक्की तुझा येईल. अँड मी तुम्हाला सांगते, मला माहीत नाही, बट मला ना खूप लोकांनी पण सांगितलं होतं, खूप लोक पण बोलले होते की माझ्या मावशीने पण माझ्या एका फ्रेंडला विचारलं होतं की आमची निकिता लग्नाला हा नाही म्हणत, नेमकं बाहेर काय चालू आहे.
मला नाही माहिती मावशीला आठवतं का नाही आठवतं, पण मी तुम्हाला सांगते मावशी खरंच थँक्यू, तू तशी म्हणली म्हणून आज मी बनले. कारण मला माहीत होतं की आज माझ्या मावशीला पण वाटतं की माझं चांगलं व्हावं, म्हणून तिने मला ऑलवेज फोर्स करत राहिली, फोन थ्रू कशा थ्रू. मी तुम्हाला सांगते कंप्लीट 1 महिना मी माझ्या मावशीसोबत बोलत नव्हते, कारण एवढं डिसाईड केलं होतं की मावशी मी करून दाखवेल, आणि ज्या दिवशी मी खरं बनेल ना तर मावशी तुला नक्की 100% वाटेल की निकिता तू करून दाखवलंच. मी तुम्हाला सांगते मला आहे ना आजोबाचं प्रेम कधीच नाही भेटलं. माझे आजोबा 2018मध्ये एक्सपायर झाले होते, मम्मीचे पप्पा. माझे आज पप्पांचे पप्पा तर नव्हतेच, पण मी तुम्हाला सांगते माझे आजोबा ना हमेशा म्हणायचे की बाकीच्या पोरींना काय म्हणायचे माहिती, हे जे लग्न करून टाक, तिचं लग्न करून टाक. पण माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे निकिता तू करशील काहीतरी करून दाखव. आज बाबा तर नाही आहे तिथं, पण बाबा मी करून दाखवलं. माझा एक डायरेक्ट पार्टनर आहे, तुषार पाटील नाव आहे, अननोन आहे माझ्यासाठी. मी तुम्हाला सांगते मला मुलांसोबत बोलायला कधीच नव्हतं आवडायचं, खरंच सांगते. पण ना तुषार पाटीलसोबत जेव्हा मी बोलले ना, आज तुषार पाटील सिनेबद्दल थोड्या गोष्टी सांगते. आईचं आणि बापाचं प्रेम कधीच नाही भेटलं त्या पोराला, कारण हमेशा खूप छोटा म्हणजे ITIच्या पहिल्यापासून तो पर्सन आईबापासाठी मेहनत करत होता. जेव्हा असॉट प्लॅटफॉर्मवर आला ना तेव्हा तुझ्या सिनेने एकच गोष्ट सांगितली की माझ्या आईबापासाठी मी आज खूप काही केलं, पण निकिता सिनियर मला माझ्या आईबापासाठी हा बिझनेस नाही करायचा आहे. त्यांचं रिझन एकच होतं की आज त्यांच्या जे आज ह्या प्लॅटफॉर्मवर आहेत सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या जिजूने त्यांना खूप सपोर्ट केलेला आहे. अँड तुझ्या सिनियरबद्दल सांगते, जेव्हा हेच चॅलेंज चालू होतं ना तेव्हा तुषार सिनियर तुम्हाला सांगते गाडी होती त्यांच्याकडे 2 व्हीलर. अँड हँडल जेव्हा गाडी स्टार्ट करतात ना तेव्हा गाडी स्टार्ट करता त्या माणसाच्या पायाला लागलं होतं, पूर्ण पाय फुटला होता असं. पण चॅलेंजमध्ये एकच गोष्ट सांगायची, दोनच वैशाली सिनियर आणि तुषार सिनियर एकच गोष्ट सांगायची, काही पण करा पण मला बनायचं आहे, तुमच्याच हातात हे काय गोष्टी करायच्या. मी तुम्हाला सांगते हे माझे 2 डायरेक्ट पार्टनर रात्रंदिवस माझ्यासाठी मेहनत करून, अगदी मी तुम्हाला सांगते हा तुषार पाटील पायातून रक्त निघायचा पण एकच गोष्ट बोलायचा, आपलाही मी तुम्हाला नक्की बनवणार, आणि त्या पोराने आज बनवून मला दाखवलं. आणि तुषार सिनियर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मिसअंडरस्टँडिंग खूप झाल्या, खूप भांडणं पण झाले आमच्यात. त्यांनी मला खूप रडायला पण लावलं, मी त्यांना बोलले पण नाही खूप वेळा. पण मी तुम्हाला सांगते तुषार पाटीलनी माझी कधीच साथ नाही सोडली, इनडायरेक्टली हमेशा सपोर्ट करत राहिली. माझ्या आजीनी खूप लहानपणापासून, माझे पप्पा लहान होते तेव्हापासून ऊस तोडलेला आहे. माझ्या आजीला कधीच आजोबांचा सपोर्ट नाही भेटला, फक्त एक मुलगा होता माझे पप्पा, म्हणून एवढंच ठरलं होतं की माझ्या पोराला काहीतरी बनवून दाखवायचं. खूप कमी एजमध्ये लग्न झालं आणि ऊस तोडून लोकांच्या गाडीवर जाऊन लोकांच्या गाडीवर ऊस तोडून बापाला मोठं केलं. आणि आज आम्हीचे काय आहे ना, मी तुम्हाला सांगते आम्ही एवढे श्रीमंतरी, आमची मिडल क्लास फॅमिलीच आहे. पप्पा डिस्लरीमध्ये काम करता, भाऊ मेकॅनिकल इंजिनियर आहे, आजी शेतात काम करते, मम्मी आज पण मशीन काम करते आणि गिरणीचं काम करते. तुम्हाला सांगते मी प्रत्येक गोष्ट माझ्या लाईफमध्ये जेवढ्या पण गोष्टी घडल्या ना मी हमेशा माझ्या आईला शेअर केलेलं आहे. आणि मला आज ना म्हणजे खूप सारे असे लोक आहे जे आमच्यामध्ये त्यांनी माझ्या कॅरेक्टरवर एवढे डाऊट घेतले होते ना, तेव्हा माझी आई मला म्हणायची प्लीज पप्पांना सांगू नको, कारण तुझे पप्पा माहिती तुला कसे, तुला त्रास झाला ना तर तुझे पप्पा सहन नाही करणार. म्हणून मी माझ्या पप्पांना कधीच ती गोष्ट नाही सांगितली. अँड ॲस्पर्डमध्ये जॉईन झाले ना
तेव्हा माझा भाऊ म्हणायचा की नको करू, पप्पा पण म्हणायचे सोडून दे. तेव्हा ना माझा भाऊ काय म्हणायचा, जाऊ दे पप्पा, तिला वाटतंय ना तर करू द्या, तिला वाटतंय ना ती बनेल तर तिला करू द्या. एवढं म्हणून मी फक्त त्यांच्याकडून ऑलवेज 2 महिने 3 महिने 2 महिने 3 महिने म्हणून मी 3 वर्ष आयसॉटसोबत स्पेंड केले. आणि आयसॉट एवढी पॉवर दिली ना, आज जरी मी बाहेर गेले ना तरी पण स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करू शकते. एवढी क्वालिटी आणि कॅपॅबिलिटी फक्त आयसॉटून करू शकते. आणि मुलींनो, तुमचा बाप तुमच्याकडून काहीच नाही मागत. आजपर्यंत माझ्या बापाने माझ्याकडून काहीच नाही मागितलं, कधीच नाही म्हणले की त्या पैशाचं काय करते, पैसे कुठं, कधीच नाही. माझ्या बापाने आजपर्यंत माझ्याकडून 1 रुपया नाही मागवला, 1 रुपया. मी तुम्हाला सांगते, जो बाप दिवस रात्र तुम्हाला मोठं करण्यासाठी कष्ट करतो, नंतर तुम्हाला शिकवतो की बाबा आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकल्यानंतर लाईफमध्ये काहीतरी पुढं करेल, ह्या गोष्टीसाठी तुमचा बाप तुमच्यासाठी दिनरात मेहनत करतो. आणि मेहनत करत जेव्हा तुमची लग्नाची वेळ येते तेव्हा रिलेटिव्ह कोणी पण असो, शेजारी पाजारी हमेशा बोलता की पोरगी एवढी मोठी झाली, लग्न करत नाही. तुमच्या बापाला झोप नाही येत, तरी पण तुमचा बाप तसं सहन करून तुमच्यासाठी दिवस रात्र मेहनत करून तुमच्या चांगल्या घरामध्ये तुम्हाला देतो, बरोबर ना. चांगल्या घरामध्ये दिल्यानंतर एवढा मोठा हुंडा देऊन, सगळ्या गोष्टी देऊन पण काही मुली आज सुखी नाही आहेत, बरोबर आहे का नाही. आज तुमच्या साईडचे एक्झाम्पल तुम्ही स्वतः बघा. आम्ही तुम्हाला सांगते, मी तेव्हाच ठरवलं होतं की बापासाठी काहीतरी करेल आणि मगच लाईफमध्ये काहीतरी करेल. अँड मी तुम्हाला सांगते, जेव्हा एक इन्सिडेंट सांगते, माझ्या पप्पांनी ना माझ्याकडून एक प्रॉमिस घेतलं होतं, सगळ्यांसमोर घेतलं होतं की निकिता तुम्हाला प्रॉमिस कर की तू आम्ही म्हणाल तसंच ऐकशील. आणि मी त्यांचं खरंच प्रॉमिस तोडलं, सॉरी प्रॉमिस तोडलं मी फक्त हेच म्हणण्यासाठी, बाकी काहीच नाही.